भारतीय नौदलाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची जी आहे ती स्थापना केली आणि आपला जो पश्चिम किनारपट्टीवरचा समुद्र आहे त्यावरती आपला कब्जा मिळवला. पोर्तुगीज असतील, त्याचबरोबर इंग्रज असतील, यांच्याकडून होणाऱ्या जो युद्ध असेल त्याच वेळेला आरमाराची स्थापना करून आपला पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली आणि त्याच संदर्भात जे काही युद्धनौका असतील, त्याचबरोबर बोटी असतील, त्या सगळ्यांचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन या ठिकाणी भरलेलं आहे. आपण बघू शकतो की ज्या आरमारातील युद्धनौका होत्या त्यामध्ये गलबता असेल, त्याचबरोबर गुराब असेल आणि बाकीच्या ज्या पाल असतील, अशा युद्धनौका या ठिकाणी शाहू स्मारक भवन या ठिकाणी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रतिकृतीमध्ये अक्षरशः छोटे छोटे जे काही घटक आहेत ते दाखवण्यात आले आहेत. मावळे कशा पद्धतीने काम करत आहेत ते दाखवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने तोफा होत्या त्या जहाजांवर हे देखील दाखवण्यात आले. याच प्रदर्शनाबाबत आपण बातचीत करूयात. माझ्याबरोबर आहेत गुरव सर. सर नमस्ते. काय नेमकं या प्रदर्शनाचं प्रयोजन आहे, काय सांगा? या प्रदर्शनाचं प्रयोजन खरं तर आहे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण कोल्हापूरमध्ये आपले इथले आयोजक आहेत नीलराजे बावडेकर, त्यांच्यामुळे आपण इथं प्रदर्शन लावलं आहे 2 दिवसाचं. थोडक्यात हा कन्सेप्ट आहे दर्यापती शिवराय. दर्यापती का तर 350 वर्षापूर्वी भारतीय नौदलाची सुरुवात करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्या आधी भारतीय नौदलाची सुरुवात किंवा भारतीय किनारपट्टीचं संरक्षण हे फार प्रमाणात झालेलं नाही. म्हणजे आपल्याकडं युद्धाची परंपरापेक्षा जहाजबांधीची कला अवगत आहे ती अगदी 4500 वर्षापासूनची. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भारतीय किनारपट्टीवर वर्चस्व इंग्रजांचं, डचांचं, फ्रेंचांचं, जंजिरीकर सिद्धियांचं आहे. तर त्यांना रोखू शकेल असं कुठलं तरी एक स्थानिक आरमार असायला हवं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आरमाराची सुरुवात केली त्यावेळेस रामचंद्रपंत अमात्य बावडेकरांच्या आज्ञापत्र नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये शेवटचं प्रकरण हे पूर्णपणे आरमारावरती आहे आणि ते ऑथेंटिक आहे. त्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे आरमाराच्या संदर्भात की आरमार एक स्वतंत्र राजांगच आहे, ज्यास जसे अश्वबल पृथ्वी प्रजा आहे तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. थोडक्यात ज्याच्याकडे प्रभावी घोडदळ आहे तो अखंड पृथ्वी जिंकू शकतो, पण समुद्रावरती वर्चस्व गाजवायसाठी तुम्हाला लढाऊ जहाजं बांधावी लागतील, आरमार निर्माण करावा लागेल. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय किनारपट्टीच्या संरक्षणासाठी अनेक वेगवेगळ्या जहाजांची निर्मिती केली होती. त्यातले असंख्य प्रकार आहेत, पण लढाऊ जहाजामध्ये प्रामुख्याने प्रकार येतो तो छोट्या गलबताचा. गलबत नावाचं एक जहाजाची प्रतिकृती आहे जी आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथे ठेवले. महाराजांचं पुढचं लढाऊ जहाज आहे ते गुराब या नावाचे. ते गुराब जहाज पूर्णपणे वाऱ्यावरती चालतं. मग त्याच्यावरती मावळे कसे काम करतात, दर्यावरती कसे काम करतात, त्याच्यावरती तोफा कुठं ठेवलेल्या आहेत, या विषयाची तत्सम माहिती आणि ती प्रतिकृती आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठेवली. नंतरच्या कालखंडामध्ये आंग्रेंचा कालखंड सुरू होतो. आंग्रे कालखंडामध्ये नंतर पाल या प्रकाराचा जहाजाचा उदय झालेला आढळतो आणि पाल जहाजाची प्रतिकृती आपण या प्रदर्शनात ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपल्या विरुद्ध युद्ध कोणाचे आहे तर ब्रिटिशांचे आहे, पोर्तुगीजांचे आहे, ज्यांच्याशी आपण समुद्रामध्ये उभं युद्ध मांडलेलं आहे. तर त्यांची जहाजं अभ्यासल्याशिवाय आपल्याला आपल्या जहाजांचं महत्त्व सुद्धा कळणार नाही. त्यामुळे पोर्तुगीजांचं जहाजांचं डिझाईन, ब्रिटिशांच्या जहाजांचं डिझाईन, या 2 परकीय जहाजांच्या डिझाईन्स किंवा प्रतिकृती आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठेवल्यात. त्याचबरोबर आजच्या घडीला भारतीय किनारपट्टीचं संरक्षण करणारं भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्ही यांची प्रमुख 2 जहाजं आपण ठेवलेत. एक आहे विध्वंसक प्रकारातलं INS विशाखापट्टणम आणि दुसरं जहाज आहे विमानवाहू युद्धनौका असलेलं INS विक्रांत. हे 2 जहाजांच्या प्रतिकृती आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठेवल्या आहेत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला भारतीय नौदलाचा प्रवास ते आत्तापर्यंत भारतीय नौदलाची कामगिरी, त्यामध्ये झालेलं प्रत्येक मोठमोठ्या सरदारांचं, सरखेलांचं आणि तत्सम अधिकाऱ्यांचं योगदान या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण इथं मांडलेलं आहे. तर त्याचबरोबर काही माहितीपर प्रदर्शनाच्या संदर्भात माहितीपर असे पोस्टर्स आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात किती जहाजं होती याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर जे जलदुर्ग होत्या त्यांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. असे काही जे प्रदर्शनात पोस्टर्स आहेत त्याबद्दल काय सांगा? छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायचा तर तो अतिशयोक्ती न करता कागदोपत्रानुसार सांगितला पाहिजे. मग ऐतिहासिक कागदपत्रामध्ये मग त्यात मराठ्यांच्या दृष्टीने असलेली कागदपत्र, पोर्तुगीज दप्तर, ब्रिटिश रेकॉर्ड अशा तत्सम समकालीन आणि उत्तरकालीन साधनामधून जे काय रेकॉर्ड सापडते त्या रेकॉर्डच्या माहितीच्या आधारे आपण काही पोस्टर्स बनवलेत. जसं शिवाजी महाराजांचं हे पोस्टर आहे
की महाराजांच्या तत्कालीन कालखंडामध्ये कागदपत्रांमध्ये जहाजांची संख्या आणि प्रकार किती येतात. तर एकूण 640 जहाजांचा आकडा आपल्याला चिटणीस बखऱ्यामध्ये मिळतो किंवा तत्सम साधनांमधून मिळतो. तर असे तत्सम साधनं जी काही समकालीन आहेत, उत्तरकालीन आहेत, जे मराठा आरमारावरती भाष्य करत आहेत, अशाची पोस्टरची माहितीची लिहिलेली आहेत. त्यानंतर शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांनी आरमार वाढवलं होतं. राजाराम छत्रपती असतील, महाराणी ताराऊ आईसाहेब असतील, यांच्या काळातसुद्धा मोठं आरमार होतं. त्या कालखंडात आंग्रे घराणं उदयास आलं, त्या कान्होजी आंग्रेंची माहिती आहे. त्यानंतर धुळप कालखंड सुरू होतो. धुळप कालखंडामध्ये त्यांनी प्रचंड युद्ध केली आहेत. तर फक्त शिवछत्रपतींच्या आधीचं आरमार न घेता ते शिवछत्रपती ते अगदी भारतीय नौदलापर्यंत ज्या काही ठराविक घटना भारतीय समुद्र किनारपट्टीवरती घडल्या होत्या त्याच्याविषयी माहितीपर पोस्टर आणि जहाजांच्या प्रतिकृती असं मिक्स असलेलं जे प्रदर्शन आपण या माध्यमातून उभं केलं आहे. खरं तर आपण बघू शकतो या ठिकाणी माहितीपर सगळे पोस्टर असतील, त्याचबरोबर आकर्षक अशा प्रतिकृती, अशा पद्धतीचं हे माहितीपर प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी एक खास पर्वणीच ठरणार आहे. आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांसह कोल्हापूरकरांनी, इतिहासप्रेमींनी या ठिकाणी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात असणाऱ्या शाहू स्मारक भवन या ठिकाणी भेट द्यावं असं आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आलं आहे. महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.